आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या आवडीचा विषय म्हणजेच की स्वामी महाराजांचा प्रकट दिन 20 मार्च रोजी आलेला आहे. तर बघा 1856 साली स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि हा खरंच प्रत्येक स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी हा खरंच खूप मोठा दिवस मानला जातो. तर बघा याच दिवशी म्हणजेच की स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला पंचोपचारे, पूजा, अभिषेक कसा करावा, त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या सर्वात आवडत्या सेवा त्या कोणत्या कराव्यात, तर याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा 20 मार्च रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी चैत्र शुद्ध द्वितीयेला आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरे करणार आहोत. तर या निमित्ताने बघा प्रकट दिनाच्या दिवशी सर्वांनी लवकर उठावं. शुचिर्भूत झाल्यानंतर हे सूर्याचं वर्ष सांगितलं गेलेलं आहे, त्यामुळे सूर्यदेवतेला आधी आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे आणि नंतर मग आपल्या स्वामी महाराजांवरती आपल्याला पंचोपचारे बघा अभिषेक करायचा आहे. षोडोपचारे बघा रोज तर आपण अभिषेक करत असतो, पण जेवढा आपण बघा नामजप करत अभिषेक करतो, पण या दिवशी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सर्व स्तोत्र मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर बघा अभिषेक करते वेळी सुद्धा आपल्याला बघा जास्त सेवा असणार आहेत, त्यामुळे एक मोठं ताम्हण वगैरे घ्या. त्यामध्ये अगदी तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल, छोटी असो किंवा मोठी असो, पण बघा फोटो असेल तर अभिषेक कसा करावा आणि मूर्ती असेल तर अभिषेक कसा करावा. अगदीच की मूर्ती महाराजांची ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि सुरुवातीला एकदा गणपती अथर्व शीर्षक म्हणायचा आहे. बघा फलश्रुती नाही म्हटली तरी सुद्धा काही हरकत नाही. पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला रामरक्षा 1 ते 9 ओवींपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. त्यानंतर बघा पुरुष सुक्त आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे आणि स्त्री सुक्त आपल्याला एकदा म्हणायचं आणि शेवटी पवमान सुक्त म्हणायचं आहे. ह्या सेवा बघा आपण रोजच्या तर एवढं सर्व काही सेवा करत नाही. अगदीच गुरुवार आला तर होतात किंवा काहींच्या घरी तर होत सुद्धा नाहीत, फक्त की काही सणवार आला तर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करणं. पण या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आपल्याला ह्या सर्व काही सेवा करायच्या आहेत. अगदी तुमच्याकडे जास्त टाइम नाहीये तर तुम्ही एकदा सुद्धा म्हणू शकता. गणपती अथर्व शीर्षक आपल्याला एकदाच म्हणायचं आहे. रामरक्षा एकदा म्हणायची आहे. पुरुष सुक्त जे 16 वेळा म्हणणार आहे तर ते एकदा म्हणू शकता. स्त्री सुक्त एकदा म्हणू शकता आणि पवमान सुक्त सुद्धा एकदा म्हणू शकता. तर बघा महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करते वेळी सुद्धा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. त्याचबरोबर बघा दुधाने अभिषेक करू शकता, पाण्याने अभिषेक करू शकता किंवा चंदनाने सुद्धा अभिषेक करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं महाराजांच्या मूर्तीवरती या दिवशी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बघा महाराजांची मूर्ती स्वच्छ करून आपल्याला स्वच्छ वस्त्राने पुसून महाराजांना अगदीच तुम्हाला या दिवशी सेपरेट पूजा मांडणी करायची असेल तर पूजा मांडणी सुद्धा करू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा महाराजांची पूजा पंचोपचारे करू शकता तुमच्या इच्छेनुसार. बघा पूजा मांडणीचं सेपरेट करणार असाल तर चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढावं, हळदी कुंकू व्हावं आणि त्यानंतर चौरंगावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून आपल्या डाव्या साईडला आणि देवांच्या म्हणजे स्वामींच्या उजव्या साईडला कलशाची स्थापना करायची आहे. कलशामध्ये बघा हळदी कुंकू, अक्षत, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 5 किंवा 7 विड्याची पानं, वरती नारळ ठेवायचा आहे. कलशावरती सुद्धा स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. कलशाच्या खाली तांदूळ ठेवायचे, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर बघा गणपती बाप्पांची सुद्धा या म्हणजेच अगदी तुम्ही सेपरेटच स्थापना करत असाल स्वामी प्रगट दिनानिमित्त तर गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. अगदीच मूर्ती नसेल तर सुपारी ठेवा आणि मूर्ती असेल तर मूर्तीची गणपती बाप्पांच्या मूर्तीची सुरुवातीला स्थापना करायची. त्यानंतर कलशाची स्थापना करून स्वामी महाराज अभिषेक केल्यानंतर स्वामी महाराजांना सुद्धा वस्त्र असतील तर वस्त्र अर्पण करायचे आहे. त्यानंतर कंटा टोपी असेल किंवा फेटा असेल तर महाराजांना घालायचा आहे. हिना अत्तर तर महाराजांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हिना अत्तर महाराजांना या दिवशी आवर्जून लावायचा आहे. चाफ्याची फुलं भेटली तर चाफ्याच्या फुलाचा हार सुद्धा महाराजांना या दिवशी घालायला विसरू नका. त्याचबरोबर बघा कोणतेही तुम्ही अगदी शेवंतीची फुलं असतील, पिवळ्या रंगाची फुलं तर ते महाराजांना फुलं अर्पण करायचे आहेत. तर ह्या सेवा आपल्याला आधी करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच की महाराजांची पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यानंतर बघा महाराजांना चंदन टीका वगैरे लावून घ्यायचा आहे आणि धूपदीप दाखवून घ्यायचा आहे. या दिवशी बघा
स्वामी महाराजांना बघा ज्यांचं 21 दिवसाचं ज्यांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाचे उद्यापन असेल तर त्यांनी सर्व काही सेवा करून घ्या, म्हणजेच अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ना बघा जे काही शेवटचं तुमचं पारायण राहिलेलं असेल स्वामी चरित्र सारामृताचं ते पठण करायचं. आधी स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा, त्यानंतर म्हणजेच पंचोपचारे पूजा वगैरे करून महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे ते पठण करायचं. जो काही तुम्ही गोडाचा नैवेद्य केलेला आहे बघा, महाराजांना पुरणपोळी सुद्धा खूप आवडते. जे काही तुम्ही या दिवशी गोडाचा नैवेद्य बनवणार आहात किंवा जे काही साधं सिंपल जेवण बनवणार आहात तर ते महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे, आरती करायची आहे. बघा गणपतीची आरती, स्वामी समर्थ महाराजांची आरती, दत्ताची आरती, नारायणाची आरती, गायत्री मातेची आरती, अशा 5 आरत्या आणि आपल्या कुलदेवीची आरती, अशा आरती आपल्याला या दिवशी करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर ना बघा आपला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन ह्या पद्धतीने आपल्याला साजरी करायचा आहे. पण बघा ह्या सर्व काही सेवा आपल्याला या दिवशीच्या आहेत. पण ज्यांच्याकडे फोटो आहे तर त्यांनी अगदीच की फोटो स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर जर त्या फोटोला वस्त्र असेल तर फोटोला वस्त्र अर्पण करा. त्यानंतर महाराजांना चाफ्याचा किंवा झेंडूच्या फुलाचा हार अर्पण करायचा आहे, हिनातर लावायचा आहे, चंदन टिका लावायचा आहे, धूपदीप दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर हार वगैरे घालून बघा महाराजांना सुद्धा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अगदी तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा सर्व काही तुम्ही हे करायचं आहे. त्याचबरोबर अगदी तुम्ही कोणत्याही सेवा आतापर्यंत केलेल्या नसतील पण तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर सेवा करायच्या असतील तर स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायला या दिवशी विसरू नका. दिवसभरात तुम्ही टप्प्याटप्प्याने जरी वाचलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही, पण एक तरी स्वामी चरित्र सारामृत स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचं पठण करू शकता. या दिवशी अखंड स्वामी महाराजांचा नामजप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ह्या पद्धतीने महाराजांचा षडाक्षरी मंत्र अगदी तुम्ही काहीही काम करताय दिवसभर जर तुमच्या मुखातून हे शब्द निघाले तर खरं स्वामी महाराजांचा प्रकट दिन, त्यामुळे स्वामी तत्व सुद्धा पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात जागृत असणार आहे. आणि बघा या दिवशी काहीतरी महाराजांना मागण्यापेक्षा महाराजांनी आपल्या आयुष्यात येऊन खूप काही दिलेलं आहे म्हणून हा दिवस साजरे करायचा आहे. म्हणून साठी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरे करायचा आहे. बघा सर्व काही सेवा वगैरे सांगितलेले आहेत. ह्या पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा. जवळपास कुठे केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये सुद्धा तिथं जाऊन जर तुम्हाला शक्य झालं तर तिथं स्वामी चरित्र सारामृत सुद्धा पठण करायला विसरू नका. तिथं सामूहिकरित्या सेवा या दिवस म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी दिवसभर ह्या चालत असतात. त्यामुळे जर तुम्हाला संधी मिळाली तर स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही एक पारायण आवर्जून करू शकता. त्याचबरोबर बघा या दिवशी गरजूंना अन्नदान करणं, वस्त्रदान करणं, एक वेळचं खायला सुद्धा भेटत नाही, अन्न भेटत नाही तर अशांना तुम्ही अन्नदान करू शकता. बघा ज्यांना सर्व काही आहे त्यांना देण्यापेक्षा तुम्ही अशा व्यक्तींना द्या ज्यांना एक टायमिंगचं जरी दिलं तरी त्यांचा आत्म्याला एक प्रकारे आशीर्वाद देईल. अशांना जर तुम्ही मदत केली तर नक्कीच की बघा तुमच्यावरती स्वामी महाराजांचा आशीर्वाद राहायला मदत होईल. बघा आपण जर एखाद्या गरजू व्यक्तीला अगदी कोणत्याही संकटात असू दे त्याला जर तुम्ही मदत केली, अन्नदान केलं तर ह्याच्या पुण्य काहीच नसणार आहे. बघा अन्नदानासारखं कुठलंच असं पुण्य नाही. त्यामुळे जरी रोडवरती राहणारे व्यक्ती असतील, एखाद्या व्यक्तीला कपडे नाहीयेत किंवा खायला प्यायला नाहीये तर ह्या दिवशी तुम्ही त्यांना अन्न द्या, वस्त्र द्या, हे तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी पाण्याचं सुद्धा दान करू शकता. हळूहळू बघा खूप उन्हाळा सुद्धा वाढत आहे, त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या ठिकाणी तुम्हाला जे पाण्याचे मटके असतात ते बसवायचं आहे तर अशा जिथं पाण्याची सोय नाहीये पण तिथं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे गरजू व्यक्ती बसत आहेत तर अशा ठिकाणी तुम्ही ते मटके सुद्धा तिथं पाण्याचे लावून देऊ शकता. पाण्याचं दान सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. पिवळ्या मिठाईचं तुम्ही दान करू शकता. जे काही पिवळ्या वस्तू असतात मग ते वस्त्र असू देत किंवा अन्न असू देत तर त्याचं आपल्याला या दिवशी दान करायचं आहे, गरजूंना मदत करायची आहे. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरसो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.